विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नैना प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली आहे। नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोनं शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावं, शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नये अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी केली आहे। नैना हा सुंदर प्रकल्प आहे। तिसरी मुंबईतलं कंजेशन, अनधिकृत बांधकामांना होणारा अटकाव, या सर्व गोष्टी याच्यातून थांबतील। परंतु सिडको ही शेतकऱ्यांना घाबरवण्याचं काम जास्त करते आणि प्रत्यक्ष काम कमी करते। हा एवढा सुंदर प्रकल्प, शेतकऱ्यांना 40% विकसित जागा मिळणारा, पण या प्रशासकीय हलगर्जीपणामुळे हा प्रकल्प लांब चाललाय। हा प्रकल्प गेम चेंजर होऊ शकतो, परंतु या ठिकाणी कोणीतरी प्रमुख भूमिका बजावून शेतकऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना विश्वास घेऊन हा प्रकल्प पुढे न्यावा। आमदार महेश बालदी यांनी हिवाळी अधिवेशनात या संदर्भात मागणी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या घरांवर तोडक कारवाई करू नका असं ते म्हणतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।